बातमी आता सविस्तर आहे। आरोपी तुषार आपटे कोळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजपचे लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहेत। अक्षय शिंदे प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही सदस्य आरोपी होतील आणि त्याच आरोपींपैकी हे असल्याचं कळतंय। आपट्यांनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं संधी दिल्याचा भाजपचा दावा आहे। तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक बनवल्यानं वाद होण्याची देखील शक्यता आता निर्माण झालेली आहे। आरोपी तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहे आणि अक्षय शिंदे प्रकरणातील शाळा व्यवस्थापनातील काही सदस्य देखील आरोपी होते। या संदर्भातले अपडेट्स कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी देत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय आरोपी तुषार आपटे बदलापूर लैंगिक प्रकरणातील सह आरोपी आहे आणि त्यालाच आता स्वीकृत नगरसेवक हे दिलं जातंय। नेमकं काय घडतंय या ठिकाणी? अक्षय शिंदे हे जे बहुचर्चित चकमकीचं प्रकरण होतं, त्यामध्ये ज्या शाळेवरती आरोप झालेले होते त्या एसआयटीनं शाळेतील संस्था चालकांवरती सुद्धा सह आरोपी बनवून गुन्हे दाखल केलेले होते। त्यातलेच एक आरोपी हे तुषार आपटे आहेत आणि आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये याच तुषार आपटेंना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड केलेली आहे। कालच त्यांचं तसं पद्धतीचं निवड करण्यात आली आणि त्यानंतर आता या निवडीवरून वेगवेगळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण तुषार आपटे यांच्यावरती राजकीय आरोप सुद्धा झालेले होते जेव्हा अक्षय शिंदेचं प्रकरण झालं आणि त्या शाळेवरती जेव्हा आरोप झालेले होते तेव्हा शाळा व्यवस्थापनाला सुद्धा आरोपी ठरवण्यात आलेलं होतं आणि शाळा व्यवस्थापनानं केलेल्या निष्काळजीपणावरती ठपका ठेवत शाळेचे जे काही संस्था चालक आहेत त्यातल्या जवळपास 3 जणांवरती गुन्हा दाखल केलेला होता। एसआयटीनं सुद्धा तशा पद्धतीचा अहवाल दिलेला होता आणि त्यातलेच तुषार आपटे हे सध्या जामिनावरती बाहेर आहेत। मात्र त्यांना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड केल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र आता या सगळ्या वादानंतर भाजपची नेमकी भूमिका काय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार तुषार आपटे यांनी तिथले नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केलेली होती आणि म्हणून पक्षाने त्याचा विचार करून त्यांना स्वीकृत नगरसेवक बनवण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची काय भूमिका येते हे पाहणं महत्त्वाचं असणार। निश्चितच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।